गौरी गणपती झाले की उन्हाळ्याचा तडाखा पडतो हे खरंच असते आणि ते दरवर्षी अनुभवायला मिळतं. भावना आज आपण चाललेलो समडोळीला आणि समडोळीला जायचं कारण म्हणजे आज होता गणेश विसर्जनाचा 10वा दिवस. जाता जाता म्हणलं हवा तर मारून घेऊया कारण रात्रीचं आपण येतोय, रात्रीचा काय प्रॉब्लेम नको. मग आम्ही आलो डायरेक्ट कुंभोजमध्ये आपली गाडी लावली आणि आपण गेलो डायरेक्ट बँजूच्या गाडी. मग आम्ही गेल्या मंडळाचे कार्यकर्ते पण तिथं आलेले, मग आल्या सगळी गाडी त्यांनी तिथं लावून घेतली. मग बाकीची पण सगळी तयारी मंडळानं करून घेतलेली, त्यांचा रथ त्यांनी सगळं आलेला, आपली बँजूची गाडी पण तयारच होती. शेवटच्या आरतीचा मान ज्यांचा होता त्यांना असं घरापासून त्यांच्या वाजवत आणले. मग आरती दिन झाल्यानंतर गणेश मूर्ती डायरेक्ट ठेवली रथात आणि तिथनं झाली मिरवणुकीला सुरुवात. आजचा 10वा दिवस असल्यामुळे भरपूर मंडळाचं विसर्जन हे आजच होतं आणि एका पाठोपाठ एक सगळ्यांची मंडळ असल्यामुळे गर्दी पण भरपूर होती. त्यामुळे साऊंडच्या गाड्या आणि बँजूच्या गाड्या यांचा खोळंबाच झाला. तर भावानं यांची मूर्ती पूर्ण गावातून फिरून आल्यावर परत त्यांच्या मंडळाजवळ आली आणि मंडळाजवळ आल्यावर भावानं आपली इथं मिरवणूक झाल्यावर सगळ्यांनी जेवून घेतलं आणि ठरल्याप्रमाणे बँजूची रक्कम त्यांनी आपल्याकडे सुपूर्द केली. तर भावानं आजचा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा, आपल्या आयडीला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.